आम्हाला उन्हाळ्यात तर एवढी उकडायचं, पण ह्यांचं जॅकेट असायचं, जे लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष दिलं नाही। आज तर मला घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचं थकीत बिल, मित्रांनो मला आठवतंय मी ज्यावेळेस तुमच्याकडं खासदार झालो त्यावेळेस ह्या भागाचं प्रतिनिधित्व 91ला मी खासदार झालो, 92ला लगेचच जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका लागल्या आणि इथून स्वर्गीय माधवराव फराटे हे निवडून आले। वयस्कर व्यक्ती, तुम्हाला सगळ्यांना परिचित, परंतु ते घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीमध्ये देखील संस्थापक संचालक होते। ह्या मांडवगणसारख्या महत्त्वाच्या गावामध्ये देखील 30 वर्ष सरपंच म्हणून त्यांनी काम केलं। चांगल्या मताधिक्याने जिल्हा परिषदेवर अपक्ष निवडून आले, परंतु 92 ते 97 5 वर्ष ते माझ्याबरोबर राहिले। मी अतिशय नौका त्यावेळेस अनंतराव थोपटे, बापूसाहेब थिटे, मदन बाफना, मी असे आम्ही 5-6 जण त्यामध्ये प्रमुख असायचो। नाना नवले, कृष्णराव भेगडे, पोपटराव वगैरे बाकीचे सगळे सहकारी असायचे। त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यातून ती जिल्हा परिषद तेव्हापासून मी लक्ष घातलं आणि अनेकांना संधी दिली, अनेक वेगवेगळ्या घटकाला तिथं प्राधान्य दिलं। माझ्या माहितीप्रमाणे 92 सालीच आम्ही पहिल्यांदा 33% जागा महिलांना देण्याचा निर्णय घेतला। महिला देखील काही बाबतीत मिळायच्या नाही, तिथं आम्हाला काही पुरुष मंडळींना आम्ही विनंती करायचो की इथं तुमच्या घरातली सून द्या, तुमची मुलगी द्या, तुम्हाला कुणाला बहीण असेल तर बहीण द्या, परंतु महिला द्या। त्यावेळेस जरा लोक बुजायचे, आता लोक बुजत नाही, आता लोक तडफेनी पुढे येतात। काळ बदललाय, वेळ बदललेली आहे, लोक आता पुरुषांच्या बरोबरीने महिला पुढे आलेल्या आहेत, परंतु तो सगळा काळ होता आणि त्या काळामध्ये मी स्वतः माधवरावांचं काम बघितलं आणि अतिशय सतत म्हणजे फेटा त्यांचा तो कोट, ते धोतर, त्याच्यामध्ये मला कधी कधी प्रश्न पडायचा, उन्हाळा असो पावसाळा असो मी माधवरावांचा तोच पेहराव बघायचो आणि तसाच पोपटराव गावड्यांचा। आम्हाला उन्हाळ्यात तर एवढी उकडायचं, पण ह्यांचं जॅकेट असायचंच। मी म्हणायचो याला ह्यांना उकडत कसं नाहीये, पण मला काहींनी सांगितलं नाही। परवा असंच आम्ही चर्चा करत होतो, देवेंद्रजी पण होते। देवेंद्रजींना म्हणलं तुम्हाला गरम होत नाही का? ते म्हणले दादा एकदा सवय झाल्यावर काय उकडत नाही किंवा काही गरम पण होत नाही। तसं पोपटरावांचं पण आहे आणि तसंच माधवरावांचं होतं। आज ते आपल्या थायात नाही, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। पण तो काळ, त्यावेळेची माणसं आणि आताचा काळ आणि आताची माणसं हा फार फरक पडलेला। मित्रांनो, काही जण आम्ही जे काही निर्णय घेतले, आता हा निर्णय घेत असताना कारखान्यामध्ये त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे याला चेअरमन केला, चिरंजीवांना राजला, आणि चेअरमन केल्यानंतर कारखाना ज्या पद्धतीनं बारकाईनं लक्ष द्यायला पाहिजे, मगाशी बोलत असताना रवीनं सांगितलं। मित्रांनो, तुम्ही रमेश आप्पांना विचारा, इथं आप्पा आहेत, 91ला तुम्ही खासदार करायच्या आधी मी बँकेला निवडून आलो। रमेश आप्पा आणि सुभाष कुलांनी मला सांगितलं, अजित तुला जिल्ह्याच्या राजकारणात यायचं असेल तर तू बँकेला उभा राहा। म्हणलं राव, आमच्या इथं बँकेत आम्ही कुणीच निवडून येत नाही, सतत काकडे मंडळी येतात आणि मग कसं काय तिथं पडायचंच काम आहे? ते म्हणले नाही नाही तू राहा तर उभा। आम्ही राहिलो आणि मी प्रत्येक मतदाराला भेटलो आणि मतदारांनी मला निवडून दिलं आणि त्याच्यानंतर मला जिल्ह्याच्या राजकारणात आलो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।